नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गण्डपदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमथस्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतन्तु श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि ब्रह्म नमामि ईश्वरो गुरुरात्मेति मुक्तिवेदविभागी व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज। ऐसा आवाज जैसा साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो. अमृतानुभवाचं हे 8वे प्रकरण आता समारोपाला आलेलं आहे. काल आपल्याला काय करायचं ते ठरवण्यामध्ये आहे. विषय चाललेला आहे 8व्या प्रकरणाचा समारोपाचा. ज्ञान आणि अज्ञान या दोघांचे खंडन झालेले. या जगामध्ये ज्ञान नाही आणि अज्ञानही नाही. जगात ज्ञान नाही आणि कुठे ज्याला तुम्ही ज्ञान आणि ज्ञान म्हणतो ते ज्ञान नव्हे, ते अज्ञान सापेक्ष अज्ञानच आहे. ज्ञान आहे तेव्हा ज्ञानाला पाहायचं हे खरं ज्ञान असेल तर ते आत्म्यामध्ये आहे, आत्मस्वरूप आहे, आत्मा ज्ञानवान आहे हे ज्ञानाला वारंवार आपल्याला समजावे. आपल्याला ज्ञानवानी सांगितलं की पाठीमागे दिवा ठेवला म्हणजे तो दिवा जसा आपल्या डोळ्यांना दिसत नाही, त्या डोळ्याला दिवा न दिसणं म्हणजे लावण्याचा विनाकारण झाला ना. तेव्हा दृष्टीला दिवा दिसणं म्हणजे हे जे जगाचं ज्ञान आहे ते आपल्याला दिसतं. दिसणं म्हणजे ज्ञान, न दिसणं म्हणजे अज्ञान असा याचा अर्थ आहे. कळणं म्हणजे ज्ञान, न कळणं म्हणजे अज्ञान. कळणं आणि न कळणं एकाच वस्तूचं सुद्धा असू शकतं.
समजा आता कोणी एखादी नवीन वस्तू बाजारात लागली, ती नवीन वस्तू तुम्हाला दाखवली, ही काय आपण कधी पाहिलेली नाहीये ती, आपण ती वस्तू पाहिलेली नाहीये म्हणून आम्हाला तिचं अज्ञान आहे. परंतु जेव्हा ती वस्तू तो मनुष्य सांगतो ही वस्तू अशासाठी आहे, शब्दांनी तिचं तो वर्णन करून देतो, तिचं कार्य सांगतो. शब्दांनी त्या वस्तूचं ज्ञान करून देतो तो आपल्याला. मग तीच वस्तू आम्हाला कळते. जी कळत नव्हती ती वस्तूच होती आणि कळल्यानंतरही ती वस्तूच राहते. या जगामध्ये हे सगळं असंच चाललेलं आहे. कळणं न कळणं, जाणणं न जाणणं. परंतु ह्या जाणण्यामध्ये आणि न जाणण्यामध्येही आत्मचैतन्य आहे. तुम्हाला अज्ञान आहे कसं कळलं, हेही कळावंच लागतं ना. तुम्ही कशाने म्हणता की मला नाही कळलं. एखादी वस्तू तुम्हाला कळली नाही असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा ती न कळण्याचं कारण काय, आणि कशाने म्हणता तुम्ही ती कळली नाही. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की ती आता कळली, मला समजली, आता कोणत्या कारणामुळे ती समजली. तात्पर्य कळणं आणि न कळणं किंवा जाणणं आणि न जाणणं हे आत्मचैतन्याशिवाय होत नाही. म्हणजे जे ज्याला आपण अज्ञान आणि ज्ञान या जगातले म्हणतो ना, त्या ठिकाणी तो आत्मा पसरलेला सगळीकडे, आणि त्याच्यामुळे आम्हाला चैतन्याने त्याच्या शक्तीनं हे कळतं आणि न कळतं. अशा प्रकारे हे कळणं आणि न कळणं जे आहे हे जगात सर्वत्र असं पसरलेलं आहे. परंतु ते आत्म्याच्या ठिकाणी नाही, आत्मस्थितीमध्ये नाही, चैतन्यामध्ये नाही. चैतन्य त्याला मदत करतो. तो आपल्याला देणार, तो आपल्याला मदत करतो जाणण्यासाठी आणि न जाणण्यासाठी. म्हणतात तुमचं जाणणं आणि न जाणणं दोन्ही सारखंच आहे. कारण असं जाणणं किंवा न जाणणं हे आत्म्याच्या ठिकाणी नाही. आत्मा स्वयंभू आहे, आत्मा स्वतंत्र आहे. आत्म्यामध्ये ते ज्ञान स्वरूप त्याचं झालेलं आहे. म्हणून आज आता आपल्याला 13वी मुली आहे. या 13व्या मुलीमध्ये सांगलेल्या एरही तरी ज्ञान अज्ञाने, एरही तरी ज्ञान अज्ञाने, ऐकायला येतं ना. मग एरही तरी ज्ञान अज्ञाने दोहीची अभिधाने, अर्थाचे नियमाने विप्लवी. गेलो आपण 13वी 16वी होती, 13वी झाली झाली, नंतर दंपत्याची झाली, पाठी लावला दिवाळी झाली. आजची 16वी मुली आहे. पुढे राहिला तर फक्त 19 मुली आहेत त्या पुस्तकामध्ये. तेव्हा 16व्या मुलीमध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगताय, जैसे निपटून जे नेहमीचे, जैसे निपटून जे नेहमीचे ते अज्ञान शब्द बोलले. आता सर्वही जे नाही सुजे ते अज्ञान कैसे. आता जे तुम्हाला मी आता जे सांगितलं ते जाणून आता त्यांच्या मुलीमधून सांगून विषय तो चाललेला आहे. जे ज्ञान आणि अज्ञान म्हणजे काय.
ज्ञान म्हणतात तसे निपुण जे जाणून, निपुण म्हणजे संपूर्ण, निपुण कार्य आपण म्हणतो ना, तेव्हा जे निपुण न करणं म्हणजे काय, अगदी काहीच न करणं, मुळीच काही करणं न करणं ज्याला म्हणतात ते अज्ञान. हे अज्ञान शब्द बोलले. संपूर्ण ज्या वेळेला आपल्याला काहीच कळत नाही तेव्हा त्याला अज्ञान शब्दाने संबोधलं जातं, त्याला अज्ञान म्हणावं लागतं. आणि मग ज्ञान म्हणतात आता सर्वही जेणे सुजे, सुजे म्हणजे काय, आता सर्वही जेणे सुजे म्हणजे आता सर्वही ज्यामुळे कळतं, सगळं कळतं, मला कळून गेलं, आता समजलं, असं सगळं जेव्हा कळलं ते अज्ञान कैसे, त्याला काय अज्ञान म्हणतो, मग त्याला ज्ञान म्हणतो. ज्ञान आणि अज्ञान या दोन शब्दांचा अर्थ ज्ञानोबा आपल्याला या ओळीमध्ये सांगतायत. आता मी तुम्हाला सांगितलं की एखादी वस्तू आपण पाहिल्यानंतर ती आपल्याला मुळीच कळली नाही तेव्हा अज्ञान झालं त्या वस्तूचं. आणि जेव्हा कोणीतरी आपल्याला ती वस्तू समजून देतो शब्दांच्या माध्यमातून, तो सांगणाराही आत्म्याच्या चेतनेतून जिवंत असावा लागतो. जड वस्तूला समजू शकत नाही, किंवा समजून देणारा सुद्धा चेतन असावा लागतो, जिवंत असावा लागतो, आणि तो मग आपल्याला ते समजून देतो. आणि मग जेव्हा आम्हाला सगळं कळणार आहे, याला घड्याळ म्हणतात, याला काय फोन म्हणतात, याला माहित म्हणतात, हे कळलं आता मला. हे जे कळणं आहे, संपूर्ण कळणं आहे, त्याला म्हणतात ज्ञान. पण हे ज्ञान आणि अज्ञान यांचे विषय जगातले, यांचे जे विषय आहेत ते सगळे जगात पसरलेले आहेत. आता ज्ञान आपल्याला म्हणतायत की असे कुठलेही विषय आत्म्यामध्ये आहेत का, आत्म्यामध्ये कुठलाच विषय नाहीये, कुठला पदार्थ नाही, कुठली वस्तू नाही आत्म्यामध्ये. तो ज्या आत्म्यामध्ये कुठली वस्तू नाही, विषय नाही, पदार्थ नाही, तो तिथं ज्ञान आणि अज्ञान कसं काय राहील. मग तिथं जाणणं आणि न जाणण्याचे जे आपले व्यवहार आहेत, हे व्यवहार त्या आत्म्यामध्ये कसे काय घडतील. तेव्हा आत्म्यामध्ये कळणं आणि न कळण्याचे हे जे जगातले व्यवहार आहेत ते आत्म्यामध्ये घडत नाही. म्हणून ज्ञान आणि अज्ञान हे जगातलं आहे आणि ते मर्त्य आहे, नाशवान आहे. काचेची बरणी आहे, काचेची बरणी आहे, फार सुंदर घेऊन आला तुम्ही बाजारातून, पाहू किती छान हो, सगळ्यांना आवडली ती. आता बरणी हे तिचं ज्ञानही झालं, काय हातातून सटकली, दाखवता दाखवता बघा नंतर सुंदर हो, दाखवायला गेले सटकले हातातलं, खाली तो बघडे फरशी आहे. आता काचेची बरणी दगडावर आपटली तर ती काय राहायचं, तुकडे तुकडे होऊन गेले तिचे. आता त्या बरणीचं जे अज्ञान होतं तेही गेलं आणि जे ज्ञान झालं होतं, आता मला ही सुंदर बरणी आहे ते बरणीचं ज्ञानही गेलं आणि ती वस्तू गेली. म्हणजे वस्तू सापेक्ष ज्ञान आणि वस्तू सापेक्ष ज्ञान त्या वस्तू बरोबर नष्ट होऊन जातात. हे की नाही. अहो आपली गोष्ट घ्या, आपण देहामध्ये असतो, हा जो देह आहे ना, या देहाला जे ज्ञान झालं, बुद्धीला, मनाला, यांना त्यांना, ही जे सर्टिफिकेट मिळाली कॉलेजमधली, शाळांमधली ज्ञानाची, ते देह गेल्यानंतर ते सगळी ज्ञानही गेलं, ते सगळं अज्ञानही गेलं, तो देहही गेला, ती वस्तू गेली. तेव्हा वस्तू आहे म्हणून तिचं ज्ञानही राहतं आणि अज्ञानही राहतं.
ती वस्तू संपली की तिचं ज्ञान गेलं ना अज्ञानी गेलं. जेव्हा हे समजाले की बाबांनो या सगळ्या जगाचे व्यवहार असे चाललेले, परंतु आत्मा तसा नाही. आत्मा जात नाही येत नाही. जशी डोळी फुटली म्हणजे गेली ती, तसा आत्मा फुटला का? आत्मा गेला का? देह मरतो. देह मरतो म्हणून देहाचं ज्ञान आणि देहाचं अज्ञान दोन्ही मरतो. परंतु आत्मा हा चिरंतन आहे, चिरंजीव आहे, शाश्वत आहे, अमर आहे. तो जर मरतच नाहीये तर मग त्याचं ज्ञान अज्ञान राहिलं पुढे. हा सुंदर आपल्याला या म्हणून सांगतात, पैसे निपटून जे नेहमी निपटून म्हणजे संपूर्ण जे कळत नाही ते अज्ञान शब्द म्हणजे त्याला अज्ञान शब्द वापरायचा. आता सर्वही येणे सुजे ते अज्ञान पैसे. आणि आता जे सगळं आपल्याला कळतं, संपूर्ण कळालं, त्याला तुम्ही अज्ञान समजणार नाही, त्याला तुम्ही ज्ञान म्हणता. तात्पर्य असं की ज्ञान आणि अज्ञान दोन्ही नश्वर गोष्टी. आणि ज्यांचं ते ज्ञान होतं आणि ज्यांच्यामुळे अज्ञान असतं, ती वस्तू आणि ते ज्ञान आणि अज्ञान सगळं त्या जगामध्ये नश्वर आहे, नाशवान आहे. या जगातल्या सगळ्या वस्तू नाशवान आहेत. हा सिद्धांत जर चांगला पटला साधकांना, साधकांच्या साठी चाललेलं आहे सगळं. कोणता सिद्धांत की या जगातली कोणतीही वस्तू शाश्वत नाही. कोणताही पदार्थ, कोणतीही वस्तू, कोणताही मनुष्य, प्राणी, कोणताही प्राणी अखंड राहतो. सगळे मृत्यूच्या पंथाला लागलेले. जन्म झाला की मरणाचा पंथ सुरू. आपल्याला काय वाटतं, जेव्हा शेवट होतो ना त्याचा, ज्या दिवशी तो निकामी जातो ना तो देह, त्याच वेळेला मेला असं म्हणतो. अरे आपला देह दररोज आता थोडा 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 झिजत 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 पूर्ण झिजून जात होतो त्या दिवशी. म्हणजे मरण आणि जीवन, जगणं आणि मरणं हे आपल्या जीवनामध्ये दररोज चालू आहे. दररोज नवीन श्वास घेतो आम्ही, हे जगणं आहे. आणि जे श्वास निघून गेलेले आहे ते मरण आहे. ते परत इथे का श्वास आता काला मुझे श्वास घेतो ते त्यानं परत आलं. जे श्वास तुम्ही काल घेतले सोडले ते गेले गेले. जगणं आणि मरण ही जी प्रक्रिया आहे ही आमची जन्मापासून सुरू आहे, हे कळलं पाहिजे. आणि हे जर कळलं महाराज तर मग या जगाची आसक्ती कमी झाली. ही आसक्ती कमी करण्यासाठी आपल्याला हे कळलं पाहिजे की सगळं मरणधर्म आहे, नाशवान आहे, सगळं जाणार आहे आणि हा देही जाणार आहे. मग काय करून बसू तू माझं 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 दुसऱ्या तुझं. या जगामध्ये माझं काहीही नाही. जे काय आहे त्या परमात्म्याचं आहे, त्या परब्रह्माचं आहे, त्याच हा विचार जर ठसला तर तो मनुष्य ज्ञान अज्ञानाच्या बंधनातून सुटतो. अज्ञान जसं बंधनाचं कारण असू शकतं तसं ज्ञानही बंधनाचं कारण. म्हणून ज्ञान आणि अज्ञान जी बंधनाची कारण आहेत आमची, त्यातून आमची सुटका व्हायला पाहिजे. आणि ती सुटका तेव्हाच होते की ज्याबद्दल त्या वस्तूबद्दल आम्हाला आमची त्या वस्तूबद्दल नावड, त्या वस्तूबद्दल आम्हाला अनासक्ती, त्या वस्तूबद्दल वैराग्य निर्माण होतं.
असं वैराग्य, अशी अरुची, अशी अनासक्ती, असं ममत्व सुटलं म्हणजे आपल्याला जो आता पुढचा प्रकरणाचा भाग आहे तो ज्ञानाला सांगणार आहे तो म्हणजे जीवन मुक्तीचा. दुसरं प्रकरण जे आहे आता हे 10वं प्रकरण, हे 9वं प्रकरण, हे 9वं प्रकरण जीवन मुक्तीचं प्रकरण. मग ती जीवन मुक्ती कशी असेल का आता आपल्याला या प्रकरणाचा विषय आता तो त्यांनी सुरुवात करून दिलेला आहे. ज्ञानोबांचा हे कौशल्य आहे की ते त्या प्रकरणाच्या शेवटी पुढच्या प्रकरणाचा उल्लेख करून जातात. त्याला उद्बोधघात म्हणतात, प्रस्तावना म्हणतात. ती प्रस्तावना ते त्या उपसंहारामध्ये केली जातात. त्या प्रकरणाचा उपसंहार म्हणजे शेवट जेव्हा होतो तेव्हा त्या शेवटी ते पुढच्या प्रकरणाची सुरुवात करून देतात. आता 17वी ज्ञानाला सांगून राहिले, ऐसे ज्ञान अज्ञानी आले, अज्ञान ज्ञानी गेले. ऐसे ज्ञान अज्ञानी आले आणि अज्ञान ज्ञानी गेले. ये दोही बांधले, ये दोही बांधले दोन्ही झाले. याप्रमाणे ज्ञान आणि अज्ञानाचं संपूर्ण होत. ज्ञान आणि अज्ञान दोन्ही जातात. अज्ञान होताना होत आपल्याला होत मुळात आहे का ते सांगता येईल की तुम्हाला. आता जशी खेळी बसवली मला विचारलं तुला अमृता मी करतो का तिच्या बुद्धीने तिच्या बुद्धीची चेतना तिथे प्रबंध झालेली नाही म्हणून ती मला नाही कळत. तसं पुष्कळ लोकांना कळत नसले आपण जे चाललेले आहे. म्हणून अमृतानुभव हा ग्रंथ आहे. मजेशीर करमणुकीचा विषय असा विषय नाही. हा मूलतः आपल्याला बदलून टाकणारा विषय. आपलं जे पूर्वीचं जीवन असतं, पूर्ववादन असतं, बोलणं असतं, व्यवहार असतो, त्याच्यामध्ये सात्विकता, शुद्धता, स्वच्छता, निर्मळपणा, धार्मिकता आणणारा असा हा ग्रंथ आहे. आणि तसं जर घडत नसेल, आपण पहिल्यासारखेच मोठे राहत असू किंवा आपलं बोलणं चालणं व्यवहार कधी पहिल्यासारखेच राहत असतील तर आणखी काय उपयोग नाही. काही उपयोग नाही. कुठे बोलणे जेव्हा म्हणतात हा विषय आहे बाबा नो हा ऐका आणि तुम्ही याप्रमाणे वागा. निदान मनात ठसवा आधी फक्त तुमच्या मनात ठसलं तर कोणाला तरी उपयोगाला येते. तुम्ही कोणाला तरी सांगाल. म्हणून धर्मांचा हट्ट आहे की साधकांनो, शिष्यांनो, भक्तांनो, परमात्मिकांनो, जिज्ञासूंनो ऐका हो हा परमात्मा ऐका. हा अमृताचा अनुभव ऐका. मला वाह म्हणतात ज्ञान आलं आणि अज्ञान गेलं. वास्तविक जेव्हा ज्ञान आलं होतं ना त्यावेळेलाही अज्ञान जे होतं ना ते आमच्या पुरतच होत.
त्याच्यामध्ये वाटा होता का दुसऱ्यांचा? समजा मला जे अज्ञान आहे, मला जे काही कळत नाहीये, मला जे कळत नाही त्याच्यामध्ये माझं ह्या न कळण्यामध्ये दुसऱ्यांचा कोणाचा वाटा आहे? कारण की तुम्ही घ्यावं थोडस अज्ञान. तेव्हा अज्ञानामध्ये कोणाचाही वाटा नाही, पण ज्ञानामध्ये वाटा असतो. कसं? मला जे कळलं ते मी दुसऱ्याला सांगेल ना. ज्याला माहिती नाही ते मी दुसऱ्याला सांगतो. आता हेच बघा ना, हा ग्रंथ जो काय मला थोडाफार कळतो केलं, तो गावाला थोडासा कळला, तो आम्ही तुम्हाला सांगतो ना. म्हणजे ज्ञानामध्ये वाटा आहे, वाटणी आहे. ज्ञान वाटता येतं थोडं थोडं, पण अज्ञान वाटता येत नाही. अज्ञान ज्याचं त्याच्याजवळच राहतं, ते हा सुरक्षित राहतो. ते आणखी जपून ठेवतो तो, जसे पैसे जपून ठेवतो ना तो. का बरं जपून ठेवतो तो? लोकांनी मला असं म्हणून अज्ञानी, लोकांनी मला अज्ञानी म्हणणं म्हणजे लाज वाटते ना आपल्याला. म्हणून माणसं आपलं अज्ञान लपून ठेवतात. म्हणून लपून राहणं, लपून ठेवणं हे अज्ञानाचं काम आहे. आणि आहेच म्हणजे अज्ञानाचं काम आवरण घालणं असं आहे. तेव्हा अज्ञानामध्ये लपवणं असल्यामुळे ते दुसऱ्यांना कळत नाही. आता माझ्यामध्ये काय अज्ञान आहे हे तुम्हाला काय कळणार? परंतु जे काय थोडं मला कळतं ज्ञान आहे ते मात्र सगळ्यांना वाटता येतं. घ्यावं, तुम्ही घ्या, तुम्ही थोडं ऐकावं. तेव्हा ज्ञानामध्ये आपण वाटणी करू शकतो, असं ज्ञान वाटतं. पण ही कुठल्या ज्ञानाची वाटणी आहे? हे लौकिक ज्ञानाची वाटणी. ज्ञानवंतात ती वाटणी काही फार महत्वाची नाही. कारण असं जे वाटप करण्याचं ज्ञान आहे ना, ते पटकन विसरून जातं. कारण ते स्मृतीजन्य आहे ना. मला स्मरण होतं म्हणून मी बोलतो. स्मरण झालं नाही तर मी काय सांगेन? पुष्कळ वेळा मला काही आठवत नाही, त्यावेळेला ते काही बोलता येत नाही. म्हणून स्मरणजन्य जे ज्ञान आहे ते स्मृतीला चालना देणारं ज्ञान असतं. आणि म्हणून असं ज्ञान ऐकलंय आपण तरी आपली स्मृती ठीक असली तर काही दिवस टिकतं, आणि आपली स्मृती फुटकी असली तर गळून जातं, निघून जातं. तेव्हा बऱ्याच लोकांचं स्मरण असं आहे. कसं आहे, चाळणी असते ना, चाळणी सारखं आपलं स्मरण असतं. आता काहींच्या चाळण्या बारीक असतात त्यामुळे कमी जळतात, आणि काहींच्या चाळण्या आहे मोठमोठ्या छिद्राच्या असतात, त्याच्यामधून भरलं निघून जातं. इथं ऐकलेलं घरी जर कोणी विचारलं का तुम्ही काय ऐकलं बाबा आई, हे सांगता येतं. अरे ऐकलं तर खूप चांगलं, पण आता मला काही आठवत नाही. रस्त्यामध्ये येताना जुळून गेलो ते. असं कसं काय? तुम्ही आजच ऐकलं ना. आज जे ऐकलेलं आहे ते निदान कमीत कमी 15-20 मिनिटं तर घरी येईपर्यंत तुम्ही टिकवा. देव मला काही आठवण येते म्हणजे आपली चाळणी मोठ्या छिद्रांची आहे. नक्की झालं, लगेच गळून जातं सगळं. मग आता निदान कमीत कमी एवढं तरी करा की त्या चाळणीला जी मोठी छिद्र आहेत ना त्याच्याऐवजी बारीक छिद्रांची चाळणी तरी घ्या. मग थोडं टिकील तरी ते. अशा प्रकारे ज्ञानोबा आपल्याला खूप नाना प्रकारे नाही असा उद्देश करून राहिलेले. ही 17वी वेळ सांगून राहिली. पाहना, ऐसे ज्ञान अज्ञानी आले आणि अज्ञान ज्ञानी गेले. होतं काय, अज्ञान जर असलं तर ते ज्ञान आल्याबरोबर ते अज्ञान निघून जात. बस
परंतु या दोघांना, ज्ञानाला आणि अज्ञानाला, काही फळच येत नाही हो, त्यांचा काही लाभच होत नाही मला, कारण ते दोघे निष्ठून जातात ना. का निष्ठून जातात? का स्मरण नाही राहत ना मला, आठवत नाही ना. आठवणं म्हणजे स्मरण होणं. ही स्मृती जी आहे आमची ती इतकी तकमुबी आहे, ती काही सापडूनच ठेवत नाही आमची ती स्मृती. तशी सापडून ठेवत नाही तर ती जर सगळं गळून जात आहे तर मग काय वांधवत झालं ते ज्ञान. म्हणून ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही वांधवटे आहेत. वांधवटे म्हणजे त्यांना काही लाभच होत नाही, फळच येत नाही, त्यांना काही प्राप्त होत नाही. जसं वान स्त्रीला काही दुर्बाळ होते, तसं हे जे जगातलं जे ज्ञान आहे या ज्ञानाला वांधवट म्हणतात ज्ञानोबा. बरं, हे दोन्ही वांझिले, दोन्ही झाले. म्हणतात अहो तुम्हाला जे अज्ञान आणि ज्ञान हे कळलं ना, अज्ञानी कळतं आपल्याला आणि ज्ञानी कळतं. बरं आता बघा, जर दोघं कळतंय तर तुम्ही त्याला अज्ञानचा बरोबर म्हणतो रे. कळणे हा जो शब्द आहे ना, समजणे, त्याला ज्ञान म्हणतो. एकीकडे समजण्याला ज्ञान म्हणतो आणि दुसरं म्हणतो की अज्ञान जे आहे ना ते मला कळत नाही, मला काही समजत नाही. म्हणजे तुला अज्ञान आहे हे तरी समजतं ना, आहे की नाही? मी अज्ञानी आहे, मला ते कळत नाहीये, एवढं तर समज आहे ना तुला. मग ही जी समज आलेली आहे ही कुणामुळे? म्हणून जाणव म्हणतात ही वृत्ती ज्ञानाने आली. वृत्तीमध्ये चैतन्य असतं, चेतना आहे. ती चेतना बुद्धीतून, मनातून निघते. वृत्तीचा प्रवाह आपल्या अंतःकरणातून निघत असतो. बुद्धीची चेतना, आपल्या मनाची चेतना, चित्ताची चेतना, तिथं जे आत्म्याची चेतना आलेली आहे ना, चैतन्य आलेलं ना, त्याच्यामधून वृत्ती तयार होते आणि त्या वृत्ती प्रवाहामुळे ती वृत्ती जगाकडे पसरते आणि मग वस्तूंचं ज्ञान देते आपल्याला. म्हणून अज्ञानाचं सुद्धा जेव्हा आम्हाला ज्ञान होतं ते वृत्तीमुळे होतं असं ज्ञान आपल्याला सांगते. आपल्या ठिकाणी चैतन्य वृत्ती आहे आणि त्या वृत्ती ज्ञानाने आपल्याला हे जगाचं ज्ञान आणि अज्ञान करतो. हा सोपं बरोबर आता कळलं करतात आम्हाला ज्ञान कसं होतं, अज्ञान करतो. आता पुढच्या प्रकरणाचा आरंभ करता ज्ञानोबा. तुमच्या सगळ्या वृत्ती संपल्या पाहिजेत. ज्या वृत्तीने आम्हाला जगाचं ज्ञान आणि अज्ञान कळत होतं त्या तुमच्या सगळ्या वृत्ती बंद व्हायला पाहिजे. वृत्ती शून्य व्हायला पाहिजे. तुम्ही त्याला निवृत्ती म्हणतात. निवृत्ती शब्दाचं काल झालंच आहे. ज्ञान म्हणतात माझे गुरु जे आहे ना निवृत्तीनाथ, ते असे गुरु आहेत की ज्यांच्या सगळ्या वृत्ती संपल्या, ते वृत्ती शून्य झालेले. आणि वृत्ती शून्य जो महात्मा होतो तो जीवनमुक्त होतो, त्याला जीवनमुक्ती येते. तेव्हा ज्यांच्याने आम्हाला हे सगळं ज्ञान आणि अज्ञान कळत होतं ते त्या ज्या आत्म्याच्या वृत्ती बुद्धीतून निघणाऱ्या, मनातून निघणाऱ्या, त्या सगळ्या समाप्त व्हायला पाहिजे असं आता आपल्याला सांगतो. तेव्हा ज्ञान आणि अज्ञानाला फारच महत्व नाहीये. आता त्या वृत्तीला महत्व आलंय. वृत्तीमुळे ज्ञान आणि अज्ञान कळत होतं ना. आता ती जी वृत्ती आहे ती आपल्याचे चैतन्य मनातून आणि बुद्धीतून जेव्हा येतं तेव्हा ती वृत्ती बनते. आता जेव्हा 18वी ओळी सांगलेल्या ही 18वी ओळी बघा. आता जन्म म्हणतात आणि जाणे
तोची नेणे आणि जाणे तोची नेणे, नेणे तोची जाणे, नेणे तोची जाणे. आता काही असे जिणे ज्ञानाज्ञाना, आता हे असे जिणे ज्ञानाज्ञाना. हे आता पुढच्या प्रकरणाचं थोडस प्रासंगिक जनवाहन करत आहे. जन म्हणतात जाणे तेची नेणे, कारण जे जाणतो ना तू तेच पूर्वी तुला माहित नव्हतं. नेणे, नेणे म्हणजे माहित नसणं आणि जाणे म्हणजे समजणं, कळणं. तू ज्याला आता जाणतो ना ते तुला पूर्वी कळत नव्हतं. तू नेणे म्हणजे ते तुला माहिती नव्हतं. सगळ्यांची स्थिती अशी आहे, या पृथ्वी तलावर जे जे प्राणी जन्माला येतात त्यांची सगळ्यांची स्थिती अशी नसते. जन्माला आल्याबरोबर सगळं कळायला लागतं का जग? अहो त्या लहान बाळाला आई सुद्धा कळत नाही. ती जे दूध पाजते ते दूधही कळत नाही त्याला, काहीच कळत नाही त्याला. त्या लहान मुलाला किती भयानक अज्ञान असतं. पण असा न जाणणारा तोच पुढे जाणता होतो. ते जे लहान बाळ आहे ते जे पूर्वी काही जाणत नव्हतं ते आता हळूहळू हळूहळू जसे दिवस निघत जातात, आयुष्य वाढत जातं, शरीर बदलत जातं, तस त्याच्या कानावर नाना प्रकारचे शब्द येतात. त्याला हळूहळू निळ्या प्रकारचे थोडे थोडे अनुभव यायला लागतात आणि मग ते बाळ जाणत होत. म्हणून म्हणतात आणि जाणे तोची नेणे. जो पूर्वी जाणणारा होता जाणे तोची नेणे, जो जाणतो आता तो पूर्वी नेणता होता असं म्हणून. आणि ही सगळ्यांची अवस्था आहे. इथं अपवाद फक्त भगवान आहे, इथं अपवाद फक्त सद्गुरू असतात. तेव्हा जणू असं सांगून राहिले आपल्याला की आम्ही जन्माला आलो रे आलो की आम्ही अज्ञानी असतो, नेणे. आणि जे आम्ही न जाणणारे असतो तेच पुढे जाणणारे होतो. इथं खरं नेणे तोची जाणे आणि जो जाणत नाही तो जाणणारा होतो. हे पुन्हा पुन्हा सांगून राहिले. आता मग ज्ञानबाब असं विचारतात, आता के असे जिणे ज्ञानाज्ञाना. मग आता ज्ञान आणि अज्ञान यांना या जगामध्ये राहायला, त्यांचं जे जिणं आहे, त्यांचं जे जगणं आहे ते तरी चालेल का? जगतील का ते? अरे तू ज्याला पुढे अज्ञान अज्ञान म्हणत होता तेच पुढे ज्ञान झालं, ज्ञानी झाला. ज्याला तू जाणत नव्हता तेच पुढे जाणणार झालं. मग जे अज्ञान होतं ते जर ज्ञान होऊ शकतं, मग ज्ञान आणि अज्ञानामध्ये फरकच काय राहिला? जे अज्ञान होतं तेच पुढे ज्ञान झालं ना. मग ज्ञान आणि अज्ञान याच्यामध्ये काही फरकच राहिला नाही. म्हणून ज्ञान आणि अज्ञान दोन्ही व्यर्थ आहेत या जगामध्ये. नश्वर आहेत, नाशवान आहेत, मर्त्य आहेत, परिवर्तनशील आहेत, बदलणारे आहेत. म्हणून म्हणतात यांना तुम्ही आता जास्त किंमत देऊ नका. हे सारखांनो, हे ज्ञान आणि अज्ञान याला फारसं महत्व नाही या जगामध्ये. आणि आज तर आम्हाला त्याच जास्त महत्व आहे. हो अहो बाबा, तुम्ही जर म्हटलं तर ज्ञान घेऊ नका, शाळेमध्ये शिकू नका, काही करू नका, कुठलाच कोर्स घेऊ नका, मग आमचा संसार कसा चालेल? मग आमचा संसार कसा चालेल?
ज्ञानोबा म्हणता संसाराला लागेल तेवढं तरी घ्या निदान, पण तुम्ही त्यालाच चिटकून बसताना जन्म मरेपर्यंत त्याला चिटकून बसलेले आहेत ना. गरजेपुरतं जेवढं पाहिजे असेल ना तेवढं घ्यावं ना माणसाने द्या. आता ही हवा आहे, सगळ्यांना हवी आहे, ती हवी आहे म्हणून हवा आहे, म्हणून नाकामध्ये दररोज भरतो थोडी थोडी, घेतो सोडतो घेतो सोडतो, तिची गरज आहे. आता जर एखाद्या योगी पुरुषाला सांगितलं की घेतो का रे बाबा ही हवा, तो लक्षात तिची काही गरज नाही मला, मी समाधीमध्ये बसले की बस हवा बंद, त्याला काही गरज नाही. आम्हाला काय गरज आहे? आमचा सगळा संसार आहे ना, आमचा प्रपंच आहे ना, आम्हाला हे जग आहे ना, व्यवहार आहेत ना आमचे, त्याशिवाय चालत नाही. म्हणून जाणून आपल्याला आता सांगतायत की हे ज्ञान आणि अज्ञान यांची गरज नाहीये, परंतु तू म्हणताच की आमचा संसार त्याच्याशिवाय होणार नाही, आमचं जगणं होणार नाही, त्याच्यामुळे ते जगण्यापुरतं तरी घ्या. मग तुम्ही संग्रह करता त्याचा, ते वाईट आहे. संचय संग्रह हे शेवटी दुःखाचं कारण आहे. कुठले संचय संग्रह घ्या, जास्त पैसेवाले झाले तर त्याला जास्त दुःख येत. पैसा कोणा नको म्हणून तो सारखा जमवत असतो, म्हणून नीतीने जमवतो असंही नाही, अनितीने जमवतो मग तो, सन्मार्गाने जमवतो असंही नाही, मग तो कुमार्गाने जमवतो तो. असंही जे जमवणं आहे त्याची आवश्यकता आहे का कुणाला तेवढी नाही. अनावश्यक असतानाही तो जास्त जमवत असतो आणि म्हणून त्याचं दुःख जास्तीत जास्त वाढतं. तसंच ज्ञानोबा सांगणारे की ज्ञान आणि अज्ञान हे दोघेही जर व्यर्थ आहेत तर मग त्याला एवढा भाव एवढं महत्व का देता तुम्ही? गरजेपुरतं द्या ना महत्व, तुमची गरज भागलीला बंद करा ते ज्ञानात. ज्ञानोबा सांगणारे तेव्हा सत्संगाची वेळ संपलेली आहे, शेवटची वेळ वाचून, परंतु तत्पूर्वी ज्ञानोबा आपल्याला एक उद्देश देत आहेत. आता के असे जेणे ज्ञानाज्ञाना, आता ज्ञान आणि अज्ञानाला जेणं नाही म्हणून जगणं नाही. आपल्या गुरुगीतेमध्ये हा श्लोक आलेला आहे आणि श्रुतीचा तो श्लोक आहे, म्हणजे वेदांमधून आलेला आहे. काय बा, यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसः. ऐकलं का तू? गुरुगीतेमध्ये येतो, यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसः अविज्ञातुम विजानीताम विज्ञातुम अविजानताम. फार सुंदर श्लोक आहे हा. आता हा कशाबद्दल म्हटलंय? काय म्हणतो बा, यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसः. जो असं म्हणतो की मला सगळं कळलं, आता सगळं म्हणजे जगाचं सोडून द्या, आत्म्याबद्दल आता इथे म्हणताय. जो असं म्हणतो की मला सगळं कळलं म्हणजे आत्मा सगळा कळला, असं जो कोणी म्हणेल, यस्या मतम, ज्याचं मत असं असेल की मी सगळं जाणतो आत्म्याचं, ज्ञानवंता न वेदसः, तो काहीच जाणत नाही. असं जो म्हणेल की मी आत्मा जाणतो, आत्म्याला सगळं जाणतो मी, असं म्हणणारा जो कोणी असेल ना त्याला काहीच कळलं नाही. कारण आत्मा हा असा काही जाणण्याचा विषय होऊ शकत नाही. जसे हे सगळे पदार्थ जगातले जाणणं आणि न जाणण्याचे पदार्थ आहेत, तसा आत्मा हा जाणण्याचा विषय नाही. कुठल्याही बाबतीमध्ये ज्ञानाचा विषय आत्मा होत नाही. आणि तो जर विषय झाला तर मग ज्ञान त्रिपुटी निर्माण होऊन, ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान त्रिपुटी तयार होते. मग
तेव्हा आत्म्याच्या ठिकाणी त्रिपुटी नाहीये. म्हणून आत्मा हा कुठल्याही तऱ्हेनं ज्ञानाचा विषय होतच नाही. तुम्ही जर म्हटलं की मी आता जाणतो आत्म्याला, तर हे तुझं जाणणं व्यर्थ आहे. आणि जो कोणी म्हणेल मी जाणलं, ते तर बिलकुल साफ चुकीचं झालं असं देव वाटतं. आणि म्हणून हा श्लोक आपल्या गुरुगीतेत आलेला आहे. तेव्हा जो कोणी असं म्हणत असेल की मी सगळं जाणतो, यस्या मतम, ज्याचं असं मत आहे, तसे मतम, तुम्ही सगळं जाणतो, जसे न वेदसा तुम्ही काही जाणत नाही, अविज्ञातून विचारितम. अरे तुला या जगामधलं हे जे ज्ञान होतं तू, ते ज्ञान आणि आत्म्याचं ज्ञान याच्यामध्ये तुला काही फरक कळतो का रे? आत्म्यामध्ये असं ज्ञान नाही होत जसं तू जगाचं ज्ञान घेतो, वृत्तीच्या माध्यमातून जगाकडे जे ज्ञान घेतो तू, तशा पद्धतीनं आत्म्याचं ज्ञान होत नाही. कारण आत्म्यामधून वृत्ती निघते, ती मनामध्ये, ते मनातून मग ती वृत्ती बाहेर पडते. आता आत्म्याचं ज्ञान घेण्याला वृत्ती कुठून येईल? तेव्हा आत्मज्ञान किंवा आत्मा जाणण्यासाठी या जगाच्या ज्ञानाचा उपयोग नाही. जगाचं ज्ञान हे मिथ्या ज्ञान आहे असं आता ज्ञान आपल्याला सांगतात. आणि जे खरं ज्ञान आहे ते खरं ज्ञान त्या आत्मस्वरूपामध्ये आहे असं ज्ञान आपल्याला सांगतात. यो म्हणणे सुवेदिती इति स न वेद. जो असं मानत असेल की मी सगळं समजतो, मला काहीच कळत नाही, अशी श्रुतीची वचन येतात आहे. नाथ महाराजांनी आपल्या श्लोकामध्ये, आपल्या अभंगामध्ये एका ठिकाणी असं वचन वापरलेले पाहते. नाथांचं वचन असं आहे, नाथांचाही हरिपाठ आहे. या प्रत्येक संतांनी हरिपाठाचे अभंग लिहिलेले. नाथांच्या हरिपाठामध्ये अशी उल्लेख होते. नाथ म्हणतात, ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरु विणे. संत एकनाथ महाराजांचं. तुम्हाला असं वाटतं की मला आत्मा कळतो? ना कळे. तुम्हाला जर असं वाटत असेल की मला आत्मा समजतो, मला आत्मा कळतो, कळे ते ना कळे. आणि कळायचं नसलं ना तर सद्गुरूची कृपा पाहिजे. सद्गुरूच्या कृपेशिवाय आत्मज्ञान नाही, आत्मस्वरूप जाणता येत नाही. हे आता एकनाथ महाराज सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये. तेव्हा सद्गुरूची कृपा ज्याला झाली त्याला आत्मज्ञान होतं, त्याला आत्मा जाणता येतो. तुम्हा सगळ्यांना आत्मा जाणता येईल, कारण सद्गुरूची कृपा तुमच्यावरही आहे. म्हणून बाबांनी आता प्रस्तावना इथं सुरुवात केली की तुम्हाला सुद्धा जीवनमुक्ती प्राप्त होईल. आत्मा जाणणं म्हणजे जीवनमुक्त होणं, आत्मज्ञान होणं म्हणजे जीवनमुक्त होणं. तेव्हा ते तुम्हाला जे कळत नाही ना आता आत्म्याचं स्वरूप, ते तुम्हाला कळायला लागेल. कारण तुम्हाला सद्गुरूची प्राप्ती झालेली आहे, सद्गुरूची साधना प्राप्त झालेली आहे. आणि त्या साधनेने तुम्हाला सुद्धा ते आत्मस्वरूप प्राप्त होईल. अहो, आम्हाला बाहेरच्या जगातल्या सगळ्या गोष्टींचं दर्शन होतं आणि ज्ञान होतं. कुठला पदार्थ होतो, घट असो, पटा असो, कुठल्याही वस्तू, कुठली वस्तू असो, त्याचं ज्ञान होतं आम्हाला. परंतु ते ज्ञान होत असताना आत्म्याच्या बाबतीत अज्ञानच असते. आमची अशी काहीतरी समजूत झालेली आहे की जगातलं सगळ्यात जास्त ज्याला माहिती आहे ना तो महाविद्वान, अशी आमची समजूत झाली. त्याला किती समजतो, किती ग्रंथ त्याचे पाहतो, किती माहिती होती त्याला, किती सांगतो तो, म्हणजे तो नक्की ज्ञानी,
तू विद्वान आहे. ज्ञानोबांच्या दृष्टीनं ही विद्वत्ता नाही, हे ज्ञानच नाही. जगाचं किती मोठं भाराभर ज्ञान तुम्ही जमा केलं तरी ते आत्म्याच्या तुलनेच्या बाबतीमध्ये क्षुल्लक आहे, क्षुद्र आहे. आत्म्याचं एवढं जरी ज्ञान झालं तुम्हाला तरी हे भाराभर ज्ञान व्यर्थ गेलं तुमचं. आत्म्याचं थोडस तरी प्राप्त करा, कारण ते खरं ज्ञान आहे ना, अखंड ज्ञान येते म्हणून ते प्राप्त करा. सुसंगाची वेळ संपलेली आहे. आता ही जी शेवटची मोहीम होती 19वी उभी ती उद्या घेऊ आणि उद्याला नवं प्रकल्प सुरू. हरि ओम.